आई साहेब झालं नाही का अजून? नाही दिदू बाळा, म्हणलं नाही का तुला आता चपात्या दिल्या त्या आजीनं लाटून. म्हणलं भाजी काय करावी, लाईट बी गेली. चपात्या बरोबर बेसनच्या पोळ्या चांगल्या लागतेल्या म्हणून म्हणलं त्या भाऊंना पण द्यायला होतेल्या. तर अशा मस्तपैकी बेसनच्या पोळ्या केल्या त्या. बघ की किती पातळ आणि छान झाल्या त्या. काही एक असल्या एखाद्या पोळ्या असल्यावर वाटायला त्या. तर अशा बेसनच्या पोळ्या केल्या त्या बरं का. मी आम्हाला बी खायला होतेल्या आणि त्या भाऊंना पण द्याय होतेल्या. म्हणलं विहिरीला असतेत ना, त्यांना 2-3 टाइम आज जेवण द्यायला लागतंय बरं का करून. तर असं मस्तपैकी पोळ्या करावं म्हणलं, चपात्यावर छान लागतेल्या. सासूबाईनं दिल्या त्या चपात्या लाटून आणि ह्या अशा बेसन पोळ्या तुम्हाला दाखवा म्हणलं. मला काय वाटलं माहित आहे का, लय छान झाल्या त्या. आज बाळाला म्हणलं बघ तर का की व्हिडिओ छान झाल्या त्या. अशा मस्त पातळ बरं का, एवढ्या भारी निघायला लागल्या त्या का नाही ह्या तव्यावरनं. तर हो का मस्त कडक झाले त्या आणि लय भारी वाटायला लागले म्हणून म्हणलं दाखव. अशा बेसन पोळ्या मस्तपैकी केलेल्या. काय बेसन आणि लसूण, कोथिंबर, थोडासा ओवा आणि आपल्याला कुठला मसाला घालू वाटेल ती घातलाय. तर अशा बेसन पोळ्या मस्तपैकी केल्या त्या बरं का. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असली तर पण आणखीन एकदा दाखवीन सगळं करून. तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला बेसनच्या पोळ्या आवडतात. अशा मस्तपैकी केले त्या बघा मी. तर छान वाटतंय असं. भयाला पण आवडते आमच्या. तर कमेंटमध्ये